नमस्कार मंडळी, आज आपण करंजी करणार आहोत। तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुगलेल्या करंज्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि त्या करंजीमध्ये पुरेपूर सारण आपण भरलेलं आहे। मस्त ओल्या नारळाची करंजी आपली तयार झालेली खायला उत्तम लागते। तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघणार आहोत आपण। 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे, 1 वाटी रवा घेतलेला आहे। रवा अगदी बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला। चिमूटभर मीठ घ्यायचं आहे, आवश्यकतेनुसार तूप घ्यायचं आहे आणि दूध घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार। तर तुपाचं प्रमाण मी सांगणार आहे। आता हे इथे मी एकत्र कालवून घेतलेलं आहे। आपली नॉर्मल वाटी आहे, आपली आमटी वगैरे आपण खातो ती नॉर्मल आपण वाटी घ्यायची आहे, त्या प्रमाणात मी घेतलेलं आहे। तूप कडकडीत गरम करून घेतलेलं आहे, किंचित मीठसुद्धा टाकलेलं आहे। यात आपण 4 टेबलस्पून तूप घालणार आहोत। आता मी हा पोहे खायचा मोठा चमचा आहे, तो बरोबर टेबलस्पून आहे, तो मी घेतलेला आहे आणि कडकडीत तूप गरम करून त्यात मोहन टाकलेलं आहे। आता तूप टाकल्या लगेच हात घालू नका त्यात, कारण ते खूप तापलेलं असतं तूप आणि चटका बसण्याची शक्यता असते। चमच्याने आधी आपण कालवून घेणार आहोत आणि त्यानंतर मग आपण हाताने छान हे पीठ चोळून घेणार आहोत। आता आपल्याला चमचा काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मस्त हाताने कालवून घ्यायचं आहे। आता हाताने कालवताना मस्त 5 ते 10 मिनिटं आपल्याला हे कालवून घ्यायचं आहे, मस्त हाताने चोळून घ्यायचं आहे। त्यावेळेस ते मोहन सगळ्या पिठाला लागतं आणि आपली करंजी मस्त टम्म फुगते। ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। छान हाताने तर मी 5 ते 10 मिनिटं हे सुंदर छान कालवून घेणार आहे। आपलं मोहनसुद्धा छान झालेलं आहे त्याला आणि छान मुटका तयार झाला पाहिजे इतकं मोहन आपल्याला घालायचं आहे। हे बघू शकतात मस्त असा मुटका तयार झालेला आहे। आता आपलं मोहन बरोबर लागलेलं आहे। 5 ते 10 मिनिटानंतर आपल्याला कणिक ती भिजवायला घ्यायची आहे। तर मी दूध घेतलेलं आहे, इथे तुम्ही पाणीसुद्धा घेऊ शकतात, पण दुधाने मस्त करंजी लागते, छान होते, म्हणून मी इथे दूध घेतलेलं आहे। अंदाजानुसार थोडं थोडं आपल्याला दूध घेऊन हे सगळं छान कालवून घ्यायचं आहे। हे बघा तुम्ही बघू शकतात किंचित थोडंसं मऊ हे भिजवलेलं आहे, खूप घट्ट भिजवायचं नाही आहे, कारण रवा भिजायला थोडासा त्याला मार्जिन लागतं, म्हणून थोडंसं आपण सैल भिजवायचं आहे, खूप घट्ट भिजवायचं नाही आहे आणि खूप सैल पण भिजवायचं नाही आहे। आता हे आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवणार आहेत। तोपर्यंत आपण आत भरायचं सारण करूया। मी 2 मोठ्या वाट्या, म्हणजे ही जी वाटी बाऊल घेतलेला आहे ती 2 वाट्या गच्च भरून मी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे आणि 1 वाटी मी साखर घेतलेली आहे आणि वेलदोड्याची पावडरसुद्धा मी इथे घेतलेली आहे। मी एक कढई घेतलेली आहे, त्यात 1 चमचा मी तूप घातलेलं आहे आणि तुपात आपल्याला कढईत प्रथम मी ओलं खोबरं टाकलेलं आहे आणि त्यातच मी साखरसुद्धा टाकणार आहे आणि हे आता आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे शिजवून घ्यायचं आहे थोडंसं। हे बघू शकतात हे सगळं मी एकत्र केलेलं आहे आणि आता चांगलं ते शिजवून घेणार आहे। आपण आता ओल्या नारळाची करंजी करणार आहोत, पण सुक्या नारळाची करंजीसुद्धा खूप छान लागते, म्हणजे खोबऱ्याची करंजीसुद्धा खूप छान लागते, पण आमच्या घरात ओल्या नारळाची करंजी आवडते, त्यामुळे मी ओल्या नारळाची करणार आहे। हे छान मस्त 5 ते 10 मिनिटात शिजवून होतं आणि वडी इतकंसुद्धा आपल्याला घट्ट करायचं नाही आहे। आणि हे बघू शकता तुम्ही, असं मी छान शिजवून घेते आहे। थोडासा कलर बदललेला आहे, साखर विरघळलेली आहे आणि त्यानंतर आपलं शिजवून हे तयार आहे। किंचित घट्टपणा आलेला आहे त्याला आणि ते आता मी गॅस बंद केलेला आहे आणि खाली उतरून घेणार आहे। गॅस बंद केल्यानंतर आपल्याला वेलदोड्याची पावडर टाकायची आहे आणि हे पूर्ण आपल्याला गार करून घ्यायचं आहे। सारण गार होतंय तोपर्यंत आपण कणिक नीट करून घेऊया। हे बघा, ही कणिक मी जी भिजवलेली आहे ती छान आता मऊ झालेली आहे, अर्धा तास झालेला आहे, तरी आपण हे थोडंसं कांडून घेणार आहोत। आपण पारंपरिक करंजी करणार आहोत, त्यामुळे हे पीठ मी पाटा वरवंटा घेतलेला आहे आणि त्यावर छान मस्त ठेचून घेणार आहे। तुम्ही बघू शकतात ही छान मऊ तर झालेलीच आहे, अजून तिला बत्त्याने छान ठेचून घेणार आहोत आणि मऊ लुसलुशीत अगदी लोण्यासारखा गोळा तयार होतो। अगदी तुमच्याकडे पाटा वरवंटा नसेल तरी तुम्ही फूड प्रोसेसरमध्ये सुद्धा ही क्रिया करू शकतात आणि याला थोडेसे कष्ट लागतात, पण फूड प्रोसेसरमध्ये अगदी 10 मिनिटात ते तयार होतं। आता आपल्याला सारणसुद्धा तयार आहे आणि पारीचंसुद्धा तयार आहे। हे बघा सारण किती मोकळं छान झालेलं आहे आणि असं मोकळं सारण केलं की अजिबात करंजी अगदी 15-20 दिवस खराब होत नाही। ओल्या नारळाची करंजी केलेली असली तरी करंजी खराब होत नाही, कारण आपलं सारण अगदी छान मी कोरडं करून घेतलेलं आहे। मी इथे दूधसुद्धा घेतलेलं आहे करंजी बंद करण्यासाठी। आता छोटासा गोळा घेतलेला आहे मी आणि तो पातळ लाटून घ्यायचा आहे आपल्याला, जाड ठेवायचा नाही, जाड ठेवल्या तर करंजी चांगली होत नाही। छान पातळ लाटून घ्यायची आहे पारी आपल्याला आणि त्यात मग आपल्याला
आपल्याला सारण भरायचं आहे। तुम्ही बघू शकतात मस्त पातळ पातळ, आपल्याला मोठी केली तरी चालेल, तुम्हाला हव्या तेवढ्या आकाराच्या तुम्ही करंजा करू शकता। इथे पारी लाटताना तेल किंवा पीठ लावायची सुद्धा काही गरज नाही आहे। तुम्ही बघू शकतात मस्त आपली पुरी लाटून होतीये। करंजी करण्याचा साचा सुद्धा मिळतो, त्यात सुद्धा तुम्ही करंजी करू शकता, त्यात सुद्धा सुंदर होतात। पण मी ही हाताने तुम्हाला करंजी करून दाखवते। मी पातळ पारी लाटून घेतलेली आहे आणि आता अशी हातावर घ्यायची आहे। ती हातावर नसेल जमत तर पोळपाटावर सुद्धा ठेवून सुद्धा चालेल। हे बघा तुम्ही बघू शकता 3 ते 3.5 चमचे मी इथे सारण घेतलेलं आहे, पण आपली करंजी अजिबात फुटणार नाहीये। आता सगळीकडनं त्याचं तोंड बंद करायचं आहे। छान तुम्ही बघू शकतात हातावरच ही करंजी मी केलेली आहे आणि तिचं तोंड सगळीकडनं बंद केलेलं आहे। हे बघा, आणि मग आता आपल्याला पोळपाटावर घ्यायची आहे आणि सगळीकडनं छान तोंड बंद करायचं आहे। इथे तर मी दुधाचा सुद्धा हात लावलेला नाहीये। तुम्ही बघू शकतात आता आपण कात्रण घ्यायचं आहे आणि कात्रणाने त्या कट करून घ्यायचं आहे साईडचं। हे बघा बघू शकतात, आणि सारण तरी 3-3.5 चमचे आपण भरलेलं आहे। मस्त टम्म फुगणार आहे आपली करंजी आणि छान भरपूर सारण भरलेली करंजी आपली तयार होणार आहे। हे बघू शकतात मस्त गुबगुबीत आपली करंजी तयार झालेली आहे। आता दुसरी पारी मी लाटून दाखवते। ही सुद्धा आपल्याला पातळ पातळ पुरी लाटायची आहे। जेवढे तुम्ही पारी पातळ लाटाल तशीच आपली करंजी मस्त होणार आहे, हे लक्षात ठेवायचे। हे बघा छान पातळ पारी लाटून घेतलेली आहे, त्यात सुद्धा आपल्याला सारण भरायचं आहे। ती मी हातावर करून दाखवली आहे, मी इथे पोळपाटावर आता ही करून दाखवणार आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही सारण भरायचं आहे, पण सारण चांगलं भरलं तर ती करंजी छान लागते, त्याचा खुळखुळा होत नाही, मस्त आपली टम्म भरलेली करंजी तयार होते। दुसरीकडनं हे कव्हर करायचं आहे आणि असं बोटाने दाबून घ्यायचं आहे। तुम्हाला जरा भीती वाटत असेल तर थोडंसं किंचित दूध लावायचं आहे आणि असं बंद करायचं आहे आणि परत आपल्याला साईडचा भाग कापून घ्यायचा आहे। हे बघा तुम्ही बघू शकतात हे सगळं कापून घ्यायचं आहे। अजिबात आपली करंजी फुटणार नाहीये, काही नाही। हे बघा सुंदर आपली करंजी तयार झालेली आहे, किती मोठी करंजी तयार झाली आहे बघा। आता मी इथे कपडा घेतलेला आहे आणि कपड्याने मी त्या छान झाकून ठेवणार आहे, म्हणजे त्या कोरड्या होत नाही। थोड्या करंज्या मी करून घेतलेल्या आहेत, तेल तापत ठेवलेलं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला छान करंज्या तळून घ्यायच्या आहे। हे बघा तुम्ही बघू शकतात मी एक करंजी छान तळून घेते। हे बघा आपले मस्त टम्म फुगणार आहे करंजी आता आणि सुंदर आपल्या करंज्या तयार होणार आहे। आता तुम्हाला सगळ्या करंज्या करून घ्यायच्या असेल आधी तर एक कपडा घ्यायचा आहे, त्यात सगळ्या झाकायच्या आहे आणि त्यानंतर मग एकदम तुम्ही तळायला घेऊ शकतात, किंवा मग 10-12 तुम्ही करून घ्यायच्या आहे आणि मग आधी तळून घ्यायच्या आहे, म्हणजे त्या कोरड्या होणार नाहीत। हे बघा तुम्ही बघू शकतात काय मस्त टम्म फुगतात आपल्या करंज्या, सुंदर करंज्या तयार झालेल्या आहेत। कोरड्या खोबऱ्यापेक्षा म्हणजे सुक्या खोबऱ्यापेक्षा ओल्या नारळाची करंजी अतिशय उत्तम लागते। ओल्या नारळामुळे करंजीची चव खूप छान लागते। आपल्या मस्त टम्म फुगलेल्या करंज्या तयार झालेल्या आहेत, अतिशय सुंदर या करंज्या लागतात। ते अर्ध्या तासात तर 20-25 करंज्या सहज होतात। तुमच्याकडे साचा असेल तर तोही तुम्ही वापरू शकतात किंवा हाताने सुद्धा छान करंजी तयार करू शकतात। सुंदर आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत, आपणही नक्की करून बघा। हे बघा सगळ्या करंज्या टम्म फुगलेल्या आहेत आणि तेलात एक सुद्धा करंजी फुटलेली नाहीये। आपणही अशा करंज्या नक्की करून बघा, खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।